मतदानाच्या वेळी तुम्ही रात्री गाड्या फिरतात मतदानासाठी, आज कुठे तुम्ही या विद्यार्थ्यांसाठी कुठे गेले तुम्ही आज? मी आज येताना आई वडिलांकडे बी बियाण्याचे पैसे, मी घरात साठवलेले पैसे या ठिकाणी मी आणलेला आहे. आता उद्या जर नाही जर ग्राउंड झालं तर आई बापाला मी कुठलं तोंड दाखवू? वय वाढ झाली पाहिजे. 4-5 वर्ष झाले आम्ही प्रॅक्टिस करतोय. आता काय पावसाळ्यामध्ये पोहत पळायचं का ग्राउंड वरती? आम्ही घरी जाऊन सगळं आत्महत्या करतो. आई वडिलांना आमच्या आत्महत्येचे चेहरे दाखवतो. तुमच्या महायुतीला तुम्हाला अपयश आलं, तुम्ही जबाबदारी घेतला. आम्हाला अपयश आलं, त्या आई बापांना आम्ही काय सांगायचं? पण इथला तरुण काय माहिती का, तो त्याच्या बेरोजगारीमुळे, त्याच्या पोटापाण्याच्या प्रश्नामुळे तो रस्त्यावर येताना भेटतो. त्याच्यानंतर दडपशाही धोरण असते, केस टाकल्या जाईल, तुझं कॅरेक्टर सर्टिफिकेट निघणार नाही. मग त्याच्यापेक्षा जेलमध्ये 2 टाइम जेवायला चांगलं भेटते. रखडलेल्या पोलीस भरतीची बातमी समोर आल्यानंतर अनेक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि यातच आता पुण्यातील जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या बाहेर काही विद्यार्थी जे आहेत ते आंदोलन करत आहेत, ते रस्त्यावर उतरले आहेत. खरं तर जे विद्यार्थी पोलीस भरतीपासून वंचित राहिले आहेत, ज्यांना ही परीक्षा देता आली नाही, ते एजबार झाले आहेत, असे हे सर्व विद्यार्थी सध्या रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत. जी आता पोलीस भरती सुरू आहे ती पुढे ढकलावी, त्यासोबतच वयोमर्यादा देखील वाढवावी या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे विद्यार्थी ठाण मांडून बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर सकाळपासूनच हे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक जे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातील अनेक विविध भागांमधून या ठिकाणी हे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. भरती उद्यापासून जी होणारी भरती आहे त्यासाठी हे विद्यार्थी या ठिकाणी जमले होते, परंतु त्यांची जी वय आहे ते वयोमर्यादा ओलांडल्यानंतर, एजबार झाल्यानंतर त्यांना ही पोलीस भरती जी आहे यामध्ये त्यांना सहभागी होता येत नाही. आणि त्याच मागण्यांसाठी आता हे सर्व विद्यार्थी रस्त्यावर आलेले पाहायला मिळतात. रखडलेल्या पोलीस भरतीनंतर आता पुन्हा एकदा सावळा गोंधळ समोर आलेला आहे. अनेक जे विद्यार्थी आपण पाहतोय रस्त्यावर उतरलेले आहेत, वयोमर्यादा वाढवावी यासाठी ते आंदोलन करतायत. आणखी तुमची काही यामध्ये भूमिका असणार आहे आणि पुढचं पाऊल नेमकं काय असणार? आमची म्हणजे विद्यार्थ्यांच्या वतीनं भूमिका एकच आहे की गव्हर्नमेंटनं आमचा विचार करावा. येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही त्यांचा विचार करू. म्हणजे या सरकारनं जी भरती प्रक्रिया राबवल्यात त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे, कारण त्यांनी 18,000 पदाची, 17,000 पदाची, त्याच्या अगोदर 14,000 पदाची ह्या भरत्या राबवल्या. पण याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तलाठी भरतीचाही गोंधळ होता, वनरक्षकचाही गोंधळ होता, त्याच्यानंतर जलसंधारणचाही पेपर फुटला होता. तरी सरकारनं आम्हाला ध्यानात घेतलं नाही. कारण काय होतं माहिती आहे का, विदेशामध्ये तरुण लोक सरकार चालवलेत, तिथं तरुणांच्या मताला व्हॅल्यू आहे. पण इथला तरुण काय माहिती आहे का, तो त्याच्या बेरोजगारीमुळे, त्याच्या पोटापाण्याच्या प्रश्नामुळे तो रस्त्यावर येताना भेटतो. त्याच्यानंतर दडपशाही धोरण असते, केस टाकल्या जाईल, तुझं कॅरेक्टर सर्टिफिकेट निघणार नाही. मग त्याच्यापेक्षा जेलमध्ये 2 टाइम जेवायला चांगलं भेटते. जर इथं त्याला रोजीरोटीसाठी रस्त्यावर उभं लागत असेल तर मग लेकरं भविष्यात म्हणजे कोणत्या वेगळ्या मार्गाकडे का वळणार नाहीत? याला सरकार सर्वस्वी दोषी आहे. म्हणून विनंती सरकारला एक आहे की वयवाढ ही 31 डिसेंबर 2023 होती. त्या पोरांना 2 महिने भरती प्रक्रिया लांबून त्या सर्वांचे फॉर्म भरू द्या. त्यानंतर ACBCचे जे मुलं फॉर्म भरायचे राहिलेत, म्हणजे मराठा प्रवर्गातून ज्या पोरांचे फॉर्म भरायचे राहिले, लोकसभेच्या निवडणूक असल्यामुळं, अनेक ठिकाणी कार्यालयीन काम असल्यामुळं त्यांना सर्टिफिकेट काढता आले नाही, पावतीवर फॉर्म भरता आला नाही आणि ग्रामीण भागापर्यंत तो मेसेज पोहोचला नाही. सरकार म्हणते आम्ही काय करू, मेलवर कळू. कित्येक लेकरांना मेल कळतच नाही, आणखी मेलवर मेसेज कळत नाही. आमच्या पोराला व्हॉट्सअपच्या बाहेर काही धुतुरा माहीत नसते. आणि मग त्याच्यातून विनंती आहे की बाबा त्या सरकारनं प्रत्येक प्रॉपरली त्या लेकराला समजून घ्या, ACBCच्या मुलांची फॉर्म भरू द्या आणि 2 महिन्यानंतर पावसाळ्यात लेकरांची हेळसाळ होऊ नये म्हणून 2 महिन्यानंतर रितसर भरती घ्या. काय तुम्ही अल्टिमेटम काय दिलेलं? हे मुलं उठणार नाहीत. मुलं जे बसलेत का, हे जोपर्यंत त्यांची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत ते उठणार नाही. हे गेली कालपासून आलेत, आंघोळ नाही, नाश्ता नाही, जेवण नाही. निवेदनं दिले, हजारो वेळा पोरं रस्त्यावर आले. सरकारनं कुठलीही गोष्ट ध्यानात घेतली नाही. सरकार ध्यानात कोण घेतं? विरोधी पक्षनेता कुठला पक्ष फुटला तो त्यांनी मोर्चा काढला त्याला ध्यानात घेतं. आमचा आमदार पळून गेला त्याला कोणी ध्यानात घेतं? इथं गोरगरिबाचे लेकर आहेत, याला कोण ध्यानात घेणार आहे? पण येणारा काळ येईल आम्हाला ध्यानात घेतल्याशिवाय त्यालाही कोणी ध्यानात घेणार नाही. एकच मागणी मॅडम, सगळ्यांना भरती देता यायला पाहिजे, दुसरी काहीच नाही. एक आहे, हे सगळे एजबार असे झाले नाहीत की हे फक्त 1 दिवसांनी, 2 दिवसांनी, 2 महिन्यांनी, 6 महिन्यांनी. मी स्वतः 6 दिवसांनी एजबार आहे. भरती 22-23ची आहे. तुम्ही वयोमर्यादेची गणना करता, तुम्ही 24ची लावताय. हे कुठपर्यंत योग्य आहे? हे कुठंतरी शासनाने बघायला पाहिजे. हे पोरांचे जे भरती थोडी पुढे गेली पाहिजे. पावसात तुम्ही कसं पोरांना पडवणार आहे? चिखलात पोरं पडणार आहेत का? तुम्ही भरती नाही घेत मॅडम. हे सरकार जे आहे ना, हे पोरांशी खेळत आहे. सकाळी उठून इतका पोरा कसा आहे, तो 400-500 किलोमीटर कुठे त्याला बसायला जागा भेटत नाही गाडीत. तो रेल्वेत आला, तो सकाळून पडणार आहे, पावसात भिजला, त्याने कुठं राहायचं, कुठं जायचं? गोरगरिबांच्या मुलांवर कुठेतरी अन्याय होतोय.
हो मॅडम, मुलांच्याच अन्याय होत आहे. कारण ही एका कोणत्या जातीची आणि एका कोणत्या धर्माची मुलं नाहीत. ही फक्त आपल्या अस्तित्वासाठी आणि आपल्या रोजीरोटीसाठी आलेत मॅडम. ही जी मंडळी आहेत ही फक्त तरुण पिढी आहे आणि हे सगळे गोरगरिबांचे लेकरं आहोत आम्ही. आमचे आईवडील लोकांच्या शेतामध्ये मोलमजुरीला जातात आणि आम्हाला 4 पैसे देतात. आणि शासनाला आम्ही 2023-22 ची भरती आहे, तर आम्हाला ती बोय बसतंय, ते आम्हाला संधी भेटावी हीसाठी आम्ही प्रयत्न करतोय. विनंती सरकारला एवढं करतोय. अरे एका राता तुम्ही शपथविधी घेत असताल तर एवढी महाराष्ट्राची जनता 288 आमदाराला निवेदन दिलं, खासदार दिलं, 48 खासदाराला आणि 288 आमदाराला निवेदन दिलं. कोणीच आमची दखल घेना. आणि इकडे कोण हजारोंच्या संख्येने खरं तर विद्यार्थी तुम्ही सगळे रस्त्यावर आलेला आहात. तुमचं गाव कुठलं आणि किती दिवसांपासून तुम्ही तयारी करताय आणि आज अखेर तुम्हाला रस्त्यावर यावं लागलं? मॅडम, मी परभणी जिल्ह्याचा आहे. मला इथं मी स्वतः काम करतोय. काम करून इथं आम्ही शिक्षण हे दोन्ही सोबत करत आहोत. आमच्या तारखाचा बदल असा झाला पाहिजे की आम्हाला किमान या एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाता आलं पाहिजे. तारखाचा बदल जर 2-2, 3-3 दिवसाचा असेल तर मॅडम आम्हाला एका जागेवर जर आम्हाला जर भरती द्यायला जायचं म्हणलं तर आम्हाला किमान 2000 रुपये खर्च येते. त्या जागेवरचा खर्च भागत केलं की दुसऱ्या दिवशी आम्हाला दुसरी तारीख येते. त्यासाठी आम्ही काय करायचंय? आम्हाला घरून पैसे मागायचे हे नाही राहिले आमचे. आम्ही विचारही करू शकत नाही की घरून आम्हाला पैसे भेटावात. कारण आता वय 26 वर्ष चालू आहे. वयाच्या 26 वर्षी मॅडम जर घरी जर पैसे मागायचे म्हणलं तर आम्हाला लाज नाही, आम्हाला जगण्याचा बी अधिकार नसल्याने वाटते. आम्ही जर 2-2, 3-3 दिवसाच्या फरकानं जर आम्हाला भरती आल्या तर मॅडम आमचं कोणत्याच जागेवर जाणंही शक्य नाही. आणि मनस्थितीनं जर आम्ही जर जागरूक नाही राहिलो तर आम्ही कोणत्याच भरतीत बसणारे नाहीत. आणि असं जर झालं तर मॅडम आम्हाला जगण्यात कोणत्या म्हणजे इच्छा बी राहणार नाही आमची. 2-2 वेळेस जर आम्हाला जर पावसा पाण्यामुळे जर भरती जर वापस जर जायचं आवडलं तर आमच्या अवस्था ती बी शक्य नाही. आम्हाला फक्त एक तर तारखात बदल द्या, नाही तर भरतीत पुढे टाकला. मॅडम, पोलीस प्रशासनाने किंवा माहिती या विभागाने आम्हाला ॲट अ टाइम ग्राउंड टाकले. आता माझं उद्या पुणे शहरला या ठिकाणी चालकचं ग्राउंड आहे उद्या, आणि परवा दिवशी ॲट अ टाइम माझं ग्राउंड सोलापूरला आहे. म्हणजे मी चॉपर आणू का फॉर्च्युनर आणू? अहो, सामान्य कुटुंबातला मी शेतकरी आहे. आज मी या ठिकाणी पोहोचण्यासाठी मान्सून चालू आहे. आई वडिलांचं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं काम, त्या ठिकाणी शेतीमध्ये बियाण्याचं काम चालू आहे. मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगतो, बियाण्याचे पैसे मी या ठिकाणी आज या भरतीला मिळतो. आज मॅडम या ठिकाणी बघितलं तर आज या ठिकाणी ऊन या ठिकाणी या रीतीने पडले. प्रशासन म्हणते की आम्ही पाऊस पडलं तर आम्ही नंतर ते ग्राउंड घेऊ. मॅडम, आज मी येताना आई वडिलांकडे बी बियाण्याचे शेतकऱ्यांचे पैसे, बी बियाण्याचे पैसे, मी घरात साठवलेले पैसे या ठिकाणी मी आणलेलं आहे. आता उद्या जर नाही जर ग्राउंड झालं तर आई बापाला मी कुठलं तोंड दाखवू? दाखवू? उद्या माझं जरा ग्राउंड झालं मॅडम, उद्या ग्राउंड व्हायला मला 1-2 वाजतील. दुपारचे 1-2 वाजले मी सोलापूरला कसं पोहोचणार आहे? SRPFचं ग्राउंड माझं त्या ठिकाणी पडलेलं आहे. का चॉपर आणू, का हेलिकॉप्टर आणू, काय दिवसाचा परत द्यायला त्या ठिकाणी फॉर्च्युनर जायला शेतकऱ्याचे विद्यार्थी आहोत आम्ही. आता हे जसं म्हणायला मला माझ्या घरून जर पैसे आणले तर 3 दिवसाची मुदत वाढ द्यायली तर 3 दिवसात दुसऱ्या जागेवर जायचं म्हणलं तर पुन्हा घरचे कोणाचे पैसे घ्यायचे आम्ही? पाऊस पडले तर पुढे घंटा आम्हाला पुन्हा खर्च पण कसं भागल मॅडम? आम्ही शेतकऱ्याची मुलं, राहण्या खाण्याची सोय करता म्हणताय, तिथे गेल्याच्या नंतर पाणी सुद्धा विचारत नाही. आम्हाला माहिती आम्ही रोड खाली कसं झोपायचं, कोणत्या फ्लायओव्हर खाली झोपायचं, कुठं झोपावं लागतंय, कुठं बसावं लागतंय, कुठं जेवावं लागतंय, हे आम्हाला नियोजन करावं लागतंय. कोणी आणून देत नाही, कोणी देणारही नाही. पण आमचा मुद्दे जे तेवढं मागच्या वेळेस जी भरती झालेली आहे त्या भरतीमध्ये काही मुलं अपघाताने वारलेले, काही मुलं ग्राउंड करत गेलेले, उन्हाने गेलेले. आता पावसाने पण जायचं का? तसं सांगा आम्हाला. आम्ही तर येतच नाही. आम्ही घरी जाऊन आत्महत्या करतो. आईवडिलांना आमच्या आत्महत्याचे चेहरे दाखवतो. आमचं वय संपलेलं आहे. एक तर वयवाढीमध्ये संधी दिलेली नाही, कुठल्या गोष्टीत संधी देतात. हे रात्र सत्ता बदलवतात, कुठल्याही गोष्टी बदलवतात. आणि मग आमची पोलीस भरती आली की यांना काय होतं की ते बदलवू शकत नाही. की प्रत्येक वेळेस जेव्हाही आलो आम्ही, जिथेही निवेदन द्यायला गेलो, CM साहेब दिल्लीला गेले, CM साहेब इकडे गेलेले, मग आमची दखल का घेत नाही पोलीस भरतीवाल्यांची महाराष्ट्रात? आणि असं काय होते आपल्या बाकीच्या राज्यामध्ये होत नाहीये, आपल्या केंद्र सरकारमध्ये 3 वर्षाची सूट दिलेली आहे आणि इतर राज्यांमध्ये 5-5 वर्षाची सूट दिलेली आहे. तर मग महाराष्ट्रात का देत नाही ही सूट? एका रात्री सरकार का देत नाही? हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दखल घ्यावी या गोष्टीची. तेच आम्हाला कारण का
रिझन हे भरती पुढे जात नाही किंवा वय वाढत नाही, हे भरती पुढे जात का नाही, रिझन काय आहे तेच आम्हाला सरकारला विचारायचं का असं महाराष्ट्रातल्या रिझन एकच आहे, सगळ्यांनी विचार करा. या महायुतीला भाजप सरकारला महाराष्ट्रामध्ये अपयश आलेलं आहे. या विधानसभेला त्यांना सत्ता आणायची आहे, हेच त्यांचं कारण आहे. आपली भरती घ्यायची आणि आपलं मनोबल कुठलं तरी यावर्षी वळवायचे, हेच कारण असावं हे आमच्या मनामध्ये वाटतं. देवेंद्र फडणवीस साहेब भरती घेतली तर तुमची महायुतीला तुम्हाला अपयश आलं, तुम्ही जबाबदारी घेतला. आम्हाला अपयश आलं, त्या आई बापांना आम्ही काय सांगायचं. मॅडम आम्ही 2 वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय. मागे आम्ही 2-3 मार्कावरून राहिले म्हणून ही दुसरी भरती काढली म्हणून आम्ही फॉर्म भरले. अनेक मुलांचे पेमेंट पण झाले नाही. 15 दिवस त्यांनी मुदत वाढवली, त्यात पण मुलांचे पेमेंट झाले नाही. काही मुलींचे फॉर्म सबमिट झाले नाही. काहींचे एका महिन्यामुळे काही मुलीचं वय बसलेलं नाही. अशा कितीतरी मुलं आज इथं आहेत की त्यांचे वय बसलेलं नाही. सरकारला आम्ही आमचा हक्क मागतोय, आम्ही वय वाढून मागतोय. का मागतोय तर तुम्ही भरती लेट काढली, 7 वर्षातून मागच्या वर्षी पहिली भरती काढली, त्यानंतर तुम्ही दुसरी भरती काढली ना 22ची तुम्ही 23 संपायच्या आधी का नाही भरती काढली? तुम्ही मार्च एंडिंगला भरती काढलं डायरेक्ट, आणि तुम्ही डायरेक्टली म्हणताय 24चं वय पकडताय. तुम्ही कुठला न्याय हा? आणि आता पाऊस चालू, हे विद्यार्थी सगळे गावावरून आले मॅडम. आज त्यांचा ग्राउंड आहे, त्यांनी कोणताच मुलगा नाही इथं की त्यांनी लगोपाठ फॉर्म भरलेले आहेत. का तर त्याला 2 ग्राउंड देत आहे म्हणून त्यांनी घरच्यांकडून पैसे घेतलेले आहेत. सरकार पैसे घेत आहे, फॉर्मची फी कसं सरकार घेत आहे, पण 2 ग्राउंड का मुलाला देता येत नाही त्याचा विचार का सरकार करत नाहीये? सरकारने त्याचा विचार केला पाहिजे ना. कारण का तुम्ही फी घेता आणि पेमेंट झाल्याशिवाय फॉर्म सबमिट होतो का? फॉर्म सबमिट होत नाही कुणाचाच पेमेंट झाल्याशिवाय. मग तुम्ही मुलं एवढे दखल घेता, त्याचा विचार का तुम्ही करत नाही? सरकारने केला पाहिजे. आणि आमचा आज हक्क आहे हा. मतदानाच्या वेळी तुम्ही कसा हक्क मागता? तुम्ही 4 ठिकाणी उभे राहता, मग आम्ही पण आमच्या हक्काने 5 ठिकाणी फॉर्म भरले तर आम्हाला का ग्राउंड देता येत नाही? आमचा विचार कोण करणार आहे? सरकारने केला पाहिजे आज विचार. तुम्ही मतदानाच्या वेळेस, मतदानाच्या आधी प्रत्येक आमदार 10 ठिकाणी चक्र मारता, एका गावात 10 वेळेस फिरतोय. आज कुठे आमदार? आम्हाला सोल्युशन पाहिजे, आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे. आम्हाला माहित नाही, त्याशिवाय आम्ही रस्त्यावरून हलणार नाही. एक ते 1.5 लाख पोरत मॅडम की ज्यांच्या ग्राउंड आज इथं ग्राउंड आहे तर उद्या दुसऱ्या ठिकाणी ग्राउंड आले, त्या मुलांनी जायचं कसं? जायचं का ग्राउंड द्यायचं? त्याचा मोठा प्रश्न आहे तो. सो त्यावरती आम्हाला सोल्युशन भेटलं पाहिजे आणि आमची वयवाढ झाली पाहिजे, त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. वयवाढ झाली पाहिजे. 4-5 वर्ष झाले आम्ही प्रॅक्टिस करतोय. आता काय पावसाळ्यामध्ये पोहत पडायचं का त्या ग्राउंड वरती? सरकारला कळलं पाहिजे ना की आमचं डांबडीवरती पडलं तरी आमचे पाय दुखणार आहेत. त्यांना कळलं पाहिजे की पावसाळा झाल्यानंतर त्यांनी भरती पुढे व्हायला पाहिजे. वयवाढ पण झाली पाहिजे. आता वयवाढ झाली पाहिजे. 2021 नंतर दुसरी भरती निघाली. 22 वय असताना तुम्ही 24 वय पकडले आमचं. आणि इथं असे कितीतरी मुलं आहेत की त्यांनी 15 दिवसाचा गॅप सोडून फॉर्म भरले, तरी पण त्यांचे हॉल तिकीट सोबत आलेले आहेत. कसं काय सोबत आलेले आहेत? त्यांनी गॅप का घेतला होता? त्यांना एक ग्राउंड सोबत येऊ नये म्हणून. नांदेडचा मुलगा आहे, त्याला पहिलं ग्राउंड आले संभाजीनगरला, दुसरं ग्राउंड डायरेक्ट सोलापूरला आले. कसं काय जाणार आहे तो एका दिवसात? त्यासाठी त्याला कसं काय आले? तर तुम्ही डायरेक्टली म्हणता तुम्ही हॉल तिकीट घेऊन भरतीच्या ठिकाणी या, तिथून रिटर्न माघारी या. कोण देणार? सरकार देणार आहे का खर्च त्याचा जायचा? परत पाऊस आल्यानंतर आणखी तो पोरगा रिटर्न जाणार आहे, हॉल तिकीट घेऊन रिटर्न माघारी येणार आहे का? सरकारला ऑनलाईन हॉल तिकीट टाकलं ना, मग ऑनलाईन सरकार मेल का करत नाहीये? सरकारने ऑनलाईन मेल केला पाहिजे ना मुलांना म्हणजे तुम्ही हॉल तिकीट दाखवा, असा कुठला नियम आहे? त्यांनी एवढी सगळ्यांनी फी भरले. गोरगरिबातले मुलं ज्यांना मेसेज पण पडत नाही पावसामुळे, तरी पण ते आज दुसरीकडे जाऊन ट्राय करतात, त्यांचे हॉल तिकीट बघताय. जर काही मुलांना मेसेजच पडले नाही मॅडम पावसामुळे, तर त्यांचं हॉल तिकीट पण येणार नाही आणि त्यांचं ग्राउंड पण कॅन्सल होणार आहे. त्यांना कुठंच जायला जमणार नाही. सरकार का करत नाही मुलांचा विचार?